शेतकरी मित्रांनो, राम राम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. पुढील 3 दिवस राज्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. तर ते का हे जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यातील पाऊस फक्त मोजके दिवसच कायम आहे. त्यानंतर पावसात खंड पडण्याचे संकेत आहे. तसेच पुढील 3-4 दिवस राज्यातील काही भागांना पावसाची शक्यता आहे. त्यातून जे भाग सुटतील त्या भागात परिस्थिती चिंताजनक राहण्याची शक्यता आहे. हे 3-4 दिवसच संपूर्ण वर्ष ठरेल. सुकाळ आहे का दुष्काळ? कारण काही भागात अजून देखील पेरणीयोग्य पाऊस नाही. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात बदलता अंदाज देणार आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये उत्तरेला एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे. मान्सूनच्या प्रभावामुळे आता गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागाकडे पावसाचं प्रमाण वाढू शकतं. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मान्सूनचा आज पुढे सरकल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण दक्षिणेकडून कमी झालंय. मात्र महाराष्ट्रात सध्या झडीच्या स्वरूपात किंवा संततधार पावसाचा प्रभाव बऱ्याच भागांमध्ये घाटमाथ्यावर कोकण किनारपट्टीला सक्रिय आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. साधारण हवामान प्रणाली कशा पद्धतीने मार्गक्रमण करू शकते आणि त्याचा परिणाम कुठे होऊ शकतो या संदर्भातलं स्पष्टीकरण या ठिकाणी आलेलं आहे. आणि साधारण 5 जुलैपासून ही तयार होऊन या मार्गे जाईल असं दिसतंय. परंतु त्या दरम्यान छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेश या भागावर त्याचा पावसाचा चांगला परिणाम असेल. आणि त्याच वेळेस आपण हेही बघतो की पश्चिम किनारपट्टीलाही पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचं प्रमाण पुन्हा घडण्याची देखील शक्यता या ठिकाणी हवामान प्रणालीच्या स्पष्टीकरणामध्ये दिसते आहे. मान्सूनने बऱ्यापैकी प्रगती केली असून आता 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण देश मान्सून व्यापणार आहे. आणि त्यामुळे मान्सूनच्या प्रवासाविषयीची उत्सुकता आता जवळपास संपली आहे. आपण बघतो की भारतीय हवामान खात्याने संपूर्ण गुजरात, बराच मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओरिसा या ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आहे. बाकीही बऱ्याच भागात मध्य प्रदेश आणि झारखंड, विदर्भ, तेलंगणा या भागात देखील ऑरेंज अलर्ट आहे. म्हणजे पावसासंदर्भातील जास्त प्रमाण या ठिकाणी राहील असं दाखवले, परंतु प्रत्यक्षात या प्रमाणात पाऊस अजून तरी तिथे पडल्याच्या बातम्या नाहीत. आज किती प्रमाणात पाऊस होतो ते आपण बघूयात. कारण कोकणातला रेड अलर्ट किंवा पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातला रेड अलर्ट तसा फारसा पोषक ठरलेला नाही. 5 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात, गुजरातच्या काही भागात रेड अलर्ट कायम आहे. 6 तारखेला देखील हा रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये 7 तारखेला कमी होईल अशा प्रकारचा अंदाज देण्यात आला आहे. 8 तारखेपासून पूर्व भारत, बंगालच्या उपसागराची किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणचा पाऊस उघडेल असा देखील अंदाज आहे. आपण या मॅपनुसार दररोज पडणाऱ्या पावसाचं प्रमाण बघत असतो. अजून पश्चिम राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागात अजून मान्सून पोहोचायचा आहे आणि त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे. मात्र त्याच वेळेस आपल्याला याही बहुतांश भागात पाऊस कमी दिसतोय. पूर्व भारतामध्ये पाऊस कमी दिसतोय. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला या भागामध्ये पावसाचं प्रमाण अजूनही कमी आहे. त्यामुळे पूर्व मराठवाडा, विदर्भ, घाटमाथा आणि कोकण असंच पावसाळी वातावरण सध्या सक्रिय आहे. विदर्भातील आकडेवारी समाधानकारक आहे. कोकणात थोडा बदल होऊ लागला आहे. मॉडेलमध्ये ज्या प्रमाणात पाऊस दाखवला जातो त्या प्रमाणात पाऊस होत नाही. त्या प्रमाणात जर पाऊस झाला असता तर आज महाराष्ट्रामध्ये मुसळधार किंवा अतिवृष्टीची परिस्थिती असते.
तसं अजून तरी काहीही होताना दिसत नाही. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडताना दिसतोय. आपण बघतो घाट माथ्यावर आणि संपूर्ण कोकणामध्ये साधारण आज आणि उद्या जी परिस्थिती दाखवलेली आहे ती अतिवृष्टीची, अतिमुसळधार पावसाची दाखवलेली आहे. त्याचबरोबर आपण उत्तर महाराष्ट्रासहित हा कितीतरी भाग बघतो ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी विदर्भाचा भाग कमी झालेला आहे किंवा महाराष्ट्राच्या या दक्षिणी पट्ट्यामध्ये पाऊस कमी दाखवलेला आहे. मात्र ज्या ठिकाणी पाऊस दाखवला आहे त्याही ठिकाणी त्या प्रमाणात पाऊस होत नाही, तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होतोय. याचा अर्थ मान्सून अत्यंत कमजोर स्वरूपात यावर्षी आपण बघतो. ICMW मॉडेलने विदर्भाकडून, मराठवाड्याकडून पावसाचं प्रमाण कमी होऊन थोडं मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं वाढण्याची शक्यता दर्शवलेली आहे. आणि त्यामध्ये थोडं पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल किंवा धुळे नंदुरबारमध्ये त्याचं प्रमाण वाढेल, नाशिकमध्ये वाढेल, अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे. पावसाचं प्रमाण आपण या ठिकाणी बघतो विदर्भाकडून कमी होत जाईल, मात्र कोकण, घाटमाथा, थोडं मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण राहण्याची शक्यता आहे. साधारण 6 तारखेचा अंदाज आहे. 7 तारखेला मात्र हे संपूर्ण वातावरण उत्तर भारताकडे सरकणार आहे आणि त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेशकडे याचा परिणाम होईल. मात्र उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, पश्चिम विदर्भ या ठिकाणी या पावसाचा परिणाम 7 तारखेला दिसू शकतो. 8 तारखेला हे वातावरण थोडं विदर्भात असण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणचा पाऊस कमी होईल आणि घाटमाथ्यावर किरकोळ वातावरण राहील. 9 तारखेपासून ICMW मॉडेलने महाराष्ट्रातला पाऊस उघडण्याचे संकेत दिले आहेत. 10 तारखेला कडकडीत खंड आपल्याला बघायला मिळतोय. 11 तारखेला एक खंडाची परिस्थिती आहे. 12 तारखेला विदर्भात पाऊस दाखवला जात होता, तोही आता दाखवला जात नाही, कारण सिस्टम ही उत्तर भारताकडे सरकून जाणार आहे. 13 तारखेला पुन्हा उन्हाळा सुरू होतोय. ढग सुद्धा नाहीत. 14 तारखेला थोडी सुधारणा कोकण किनारपट्टीत होताना दिसते, अतिशय किरकोळ. 15 तारखेला थोडं गोंदिया, नागपूर, भंडारामध्ये वातावरण आहे आणि कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम सरी आणि महाराष्ट्रात थोडं ढगाळ वातावरण, किरकोळ पावसाची शक्यता वाढते. एकूणच लक्षात घ्या की या वर्षीचा मान्सून अतिशय कमजोर आहे आणि त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी होईल यावर लक्ष केंद्रित करा. तलावांमध्ये अतिशय कमी पाणी साठा आहे, त्यामुळे आपण मोठ्या दुष्काळाकडे झुकले जातो आहोत. कारण प्राईम पिरियड आहे हा पावसाचा आणि याच काळात पाऊस जर झाला नाही तर मात्र तलाव साठ्यातील पाणी वाढणार नाही. थोडीफार सुधारणा जरी होत असली तरी कुठेही खास पावसाळी वातावरण नाही. केवळ घाटमाथ्यावर, कोकणात पाऊस आहे. मात्र अतिशय कमजोर अशा प्रकारचा मान्सून मी खूप दिवसानंतर अनुभवतो आहे. जुलै महिना जर एवढा कोरडा जाणार असेल तर आपण अतिशय मोठ्या संकटाकडे ओढले जातो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादनाची पिकं घेण्यापेक्षा जनावरांचा चारा, पिण्याच्या पाण्याची बचत कशी करता येईल यावर बारकाईने लक्ष देणं आता गरजेचं आहे. आता जर आयोडी सक्रिय झाला तर आपल्याला तारणहार म्हणून आयोडीचा उपयोग होईल. अजूनही 10 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि खास करून मध्य महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि कोकण या ठिकाणी पावसात मोठी सुधारणा आपल्याला या 10 तारखेपर्यंत दिसते. मात्र त्यानंतर हे पावसाचं प्रमाण कमी होत जाणार आहे. सध्या ओढे, नदी, नाले खळखळून वाहिले पाहिजेत, नद्यांना पूर आले पाहिजेत,
अशा प्रकारचं कमी दाबाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु तसं काहीही फारशा बातम्या आपल्याला बघायला मिळत नाहीत. आज कोकणामध्ये थोडं उत्तर कोकण मुंबईसह जास्त पावसाची शक्यता आहे. थोडं पश्चिम विदर्भामध्ये वातावरण सध्या चांगलं दाखवलं जातंय आणि यामध्ये वाढ सध्या आज विदर्भ, उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे. दुपारनंतर किंवा रात्री विदर्भातील प्रभाव कमी होईल. मात्र नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर पश्चिम, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम आणि संपूर्ण कोकणात खूप मोठं पावसाळी क्षेत्र 5 तारखेला पहाटे आपल्याला दिसते. याचा प्रभाव 5 तारखेला दिवसभर राहील आणि नंतर ही हवामान प्रणाली समुद्र भागामध्ये सरकण्याची शक्यता आहे, अरबी समुद्रामध्ये. मात्र त्या दरम्यान आपण बघतो संपूर्णपणे महाराष्ट्रातला पाऊस कमजोर होण्याची शक्यता या ठिकाणी दाखवली आहे. मात्र फिरून ही प्रणाली थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्राला पाऊस देऊ शकते. दरम्यानच्या काळात पालघर, ठाणे, मुंबई परिसरात व नाशिकच्याही काही भागात जोरदार पाऊस 6 तारखेला असू शकतो. कारण फिरून फिरून हे वातावरण पुन्हा भारतावर किंवा महाराष्ट्रावर येणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकण या विभागात पुन्हा पावसाळी परिस्थिती 7 तारखेपर्यंत असू शकते. 7 तारखेनंतर मात्र याचा प्रभाव थोड्याफार प्रमाणात मध्य प्रदेशकडे सरकल्यामुळे आणि पुन्हा पश्चिमी शाखा म्हणजेच अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीकडील पाऊस 8 तारखेलाच कमजोर दाखवण्यात येतोय या मॉडेलनुसार. तरी बाकी मॉडेल तरी 10 तारखेपर्यंत हे वातावरण दाखवत आहेत. 15 तारखेपासून थोडीफार सुधारणा होऊ शकते, कारण जुलैच्या उत्तरार्धात आयोडी सक्रिय होणार आहे आणि यदा कदाचित या आयोडीचा आपल्याला किती प्रमाणात फायदा होतो हे आपण बघणार आहोत. धावत्या स्वरूपात आपण जर माहिती बघितली तर फार मान्सूनमध्ये सुधारणा नाही. जवळपास आपण बघतो की 8 तारखेनंतर विदर्भातील थोडेफार जिल्हे वगळता कुठे फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही आणि एक प्रकारचा 8 तारखेनंतर पावसाळी खंड देखील सुरू होतोय. त्यामुळे पेरलेल्या पिकांवरही फार मोठं संकट त्यामुळे निर्माण होऊ शकतं. शेतकरी मित्रांनो, राम राम. आपण आपल्या प्रश्नाचे उत्तरे म्हणजे कमेंटची उत्तरे देणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच भागामध्ये सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस आहेत, काही ठिकाणी थोड्याफार पावसामध्ये जोर वाढलेला आहे. तर ते जे आपल्याला उत्तर आले ते त्यानुसार सांगतो. जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, कराड, सातारा अशा भागांना सध्या घडीला पाऊस चालू आहे. तर आपण पुढील उत्तरे जाणून घेऊ. तर चला, नेवासा तालुका पाऊस कधी होणार? तर आज हलका तर मध्यरात्रीपासून जोर वाढेल. 7 जुलैपर्यंत या भागात पावसाची गरज पूर्ण होईल अशी शक्यता सध्या घडीला दिसत आहे. त्यानंतर बार्शीला अजून पेरण्यायोग्य पाऊस झालेला नाही. तर आज हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. पुढील 3 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज या भागात आहे. तर त्यानंतर अहिल्यानगर तालुक्यात पाऊस नाही, काही भागात पाऊस चालू असेल. आज चांगल्या पावसाचा अंदाज अहिल्यानगर तालुक्यातील काही भागांना आहे. त्यानंतर 7 जुलैपर्यंत बऱ्याच भागात चांगल्या पावसाची शक्यता सध्या घडीला दिसत आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यात पाऊस नाही. तर या भागात आज तुरळक पाऊस शक्यता आहे. या भागात 7 जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचाच अंदाज आहे. पाथर्डी तालुक्यात पाऊस नाही. तर आज हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 5, 6, 7 जुलै दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता या भागात आहे. तर परतूर तालुका पाऊस नाही. आज मध्यम पावसाचा अंदाज आहे. 7 जुलैपर्यंत या भागात चांगला पाऊस होईल अशी शक्यता दिसत आहे. तर मित्रांनो, हे मॉडेल बेस अंदाज असतात आणि यामध्ये नक्कीच बदल होऊ शकतो. त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांनी चिंता करू नये. तर त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न होता. मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं की मी कोणताही हवामान तज्ज्ञ नाही, मी एक सर्वसाधारण शेतकरी आणि जे अंदाज मॉडेलमध्ये दाखवतात. आता मी गेली 2-2.5 वर्ष डॉक्टर मच्छिंद्र पांगर साहेबांच्या अंदाजाचे विश्लेषण करतो. त्यामुळे त्यामध्ये थोडंफार निरीक्षण
नोंदवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर एरिया वाईज अंदाज सांगा असं त्या शेतकरी बंधूंनी कमेंट्स केलेली. तर आज कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अंदाज आहे तर हे मी मोजक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आज अहिल्यानगर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा, वाशिम, जळगाव, धुळे, कोकणातील बहुतांश भाग, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांना आज पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे. तर बाकी जिल्ह्यांना देखील असू शकते मित्रांनो, पण हे माझ्या निरीक्षणानुसार मी हे जिल्हे काढलेले होते की या जिल्ह्यांना आज पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, हे जे पावसाचे चढ उतार होत आहेत तर हे का होत आहेत तर एक जागतिक तापमान वाढ, साधारण भाषेत सांगायचं झालं तर जे काही वृक्षतोड झालेत ज्याला आपण बेसुमार वृक्षतोड म्हणतो, जे भारतीय वन प्राधिकरण आहेत याच्या नियमानुसार एकूण भूभागाच्या 33% इतके वन क्षेत्र पाहिजे, तर ते आज घडीला 21 का 22% आसपास आहेत. म्हणजे वन क्षेत्र खूप काही कमी झाले आहेत आणि जसं उन्हाळा लागेल तसं या वन क्षेत्रामध्ये कमतरता पाहायला मिळते. एकंदरीत बांधावरील झाडं तोडणे, जे जुने मोठे वृक्ष होते की ज्या झाडाच्या सावलीखाली 50 ते 100 लोक बसत होती, अशी झाडं आता पाहायला सुद्धा मिळत नाहीत. आपण 1-2 गावामध्ये तशी झाडं असतील, नाहीतर नाहीत. बांधावरील झाड तोडतळे शेतकरी विचार करतो की या झाड तोडल्याने याच्या खाली जेव्हा सर पडत होते तर तो माल येईल, पण या झाडामुळे जे उर्वरित भागामध्ये पिकं येत होती तर तो पीक येण्यासाठी जो पाऊस येणार होता तो या झाडामुळेच येत होता. तो पाऊस यानंतर होणार नाही याचा विचार करत नाही. त्यामुळं काळाची नाही तर शेतकऱ्यांची गरज आहे की आता प्रत्येकाने किमान 5 तरी वृक्ष लावा आणि त्याचं संगोपन करा आणि जे झाडं आहेत तर ते जतन करा. आणि भूजल पातळी वाढीसाठी नक्कीच कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे प्रयोग करा, तेव्हा शेतकऱ्याला येणारे दिवस चांगले राहतील आणि जी पिढी भविष्यामध्ये चांगली शेती करू शकेल असे दिवस यामुळे येऊ शकतात. नाहीतर एक दिवस शेती करणे खरंच खूपच अवघड होणार. असं नाही की पाऊस होणार नाही, पाऊस होणार, पण पाऊस कसा होणार आता आपल्याला सध्याच ती परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही भागात अति जोरदार पाऊस झाला, काही भागात मध्यम झाला म्हणजे पिकं लागवड झाली, तर काही भागात पिकं लागवड होईना आणि काही भागातले ढेकळं, ज्याला साधारण भाषेमध्ये ढेकळं जे आहेत शेतामध्ये तसेच आहेत. तर हीच परिस्थिती नंतर उद्भवणार आहे. त्यामुळे वेळ गेलेली नाही, आता निर्णय घ्या आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यास सहकार्य करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपल्या कमेंटचे उत्तरे घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.